मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर नेहमी स्वच्छ, सुंदर आणि ऑर्गनाइज असावं. घरात पसारा झालेला दिसू नये यासाठी आपण नेहमी आपलं घर थोडंफार आवरत असतो. पण तरी देखील तुम्ही बघितलं असेल, सकाळी घर स्वच्छ दिसत असेल तरीही पुन्हा संध्याकाळपर्यंत ते जसेचं तसं होतं. तर असं तुमच्यासोबतही होतं का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक छोटीशी सवय शेअर करणार आहे. ती जर मला वाटतं की प्रत्येक गृहिणीला आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जर असेल ना, तर घर खरंच कायम स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि या व्यतिरिक्त घरात पसारा देखील होणार नाही. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घराला कायम स्वच्छ ठेवणारे काही सवयी शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझं सकाळी 7 पासून तर दुपारी 3 वाजेपर्यंतचं रुटीन देखील शेअर करणार आहे. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सरळच कापले. तर मैत्रिणींनो, आज होता नियाच्या स्कूलमध्ये हेल्दी टिफिन कॉम्पिटिशन. त्यासाठी मला मस्त काहीतरी क्रिएटिव्ह तिला टिफिनमध्ये बनवून द्यायचं होतं. तर सकाळी 7 वाजता माझं रुटीन सुरू होत असते आणि सहसा मी दुपारी 3 वाजेपर्यंत रुटीन संपवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे घरातली जी काही इम्पॉर्टंट कामे असते ती मी 10:30-11पर्यंतच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. पण ॲज अ फुल टाईम यूट्यूबर म्हणून मला ते देखील शूट करायचं असतं. निया शाळेत गेलेली असते आणि तोच वेळ माझ्याकडे असतो. तर आज मस्त अशी इडली बनवली होती. काहीतरी क्रिएटिव्ह बनवलं होतं म्हणून विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावं. आणि इथे नवरोबांनी वॉटरमेलन सॅलेड बनवला होता फ्रूटपासून. बघा माझी इडलीही मस्त रेडी आहे. तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये सगळं क्लीन आणि स्वच्छ दिसत असेल, पण मी फक्त मेन एरियाज तुमच्यासोबत कवर करून दाखवलेला आहे किचनमधला. त्यामुळे तुम्हाला सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत आहे. बघा इडली किती मस्त अशी फुललेली आहे आणि कदाचित यावेळेस देखील नियाचा टिफिन कॉम्पिटिशनमध्ये नंबर आलेला आहे. तर नियाच्या शाळेमध्ये हे हेल्दी टिफिन कॉम्पिटिशन दरवर्षी असतं आणि दरवर्षी काहीतरी क्रिएटिव्ह आणि हेल्दी बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. बघा हा आहे चॉकलेट आलू पराठा. सकाळी एवढी घाई झाली आणि तुम्हाला मी माझं किचनही दाखवेल. एवढं घाण झालेलं आहे ना, बघा एवढा किचनमध्ये पसारा झालेला आहे आणि आता हा मला आवरायचा आहे. तर सहसा घरात आणि आपल्या किचनमध्ये असा पसारा होतच असतो, पण तो जर का आपण वेळोवेळी आवरला तर हा पसारा जास्त मोठा होत नाही. तर त्यासाठी अगदी एक छोटीशी सवय मी तुम्हाला सांगते. जसं एखादी वस्तू आपण आपल्या घरातली किंवा किचनमधली वापरली तर ती लगेच जागेवर ठेवायला हवी. जसं बघा रोज उठल्या उठल्या आपण चहा बनवतो. चहाशी रिलेटेड जेवढं काही सामान आहे सहसा आपण वापरल्यानंतर ते किचन काउंटरटॉपवर ठेवून देतो. तर ते सामान जिथून काढलेलं आहे त्याच जागेवर आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण सहसा बघतो की सर्वात जास्त पसारा हा स्वयंपाक करताना होतो. मग अशा वेळेस स्वयंपाकाशी रिलेटेड जे काही सामान तुम्हाला जागच्या जागी ठेवता येत असेल, जसं मसालादाण्यासाठी एक जागा ठरलेली असते, भाज्यांसाठी फ्रीज ठरलेला असतो. मग भाज्या फ्रीजमधून काढल्या की ज्या वापरात नसलेल्या भाज्या आहेत ते डबे लगेच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. मसालेदाणी वापरली की ती लगेच आपल्या कॅबिनेटमध्ये ठेवून द्यायची आहे. जसं भाज्यांचा कचरा आहे तो डायरेक्टली किचन काउंटरटॉपवर न टाकता आपल्याला एखाद्या बास्केटमध्ये किंवा जसं आता आपला चॉपर वगैरे असेल किंवा चॉपिंग बोर्ड असेल त्याच्या साईडला ठेवायचा आहे. या व्यतिरिक्तही बऱ्याचशा अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरात पसारा करतात. जसं बरेचदा आपल्याला रिमोट वेळेवर मिळत नाही, घरातल्या चाब्या वेळेवर मिळत नाही, तर या वस्तूंसाठी देखील एखादी जागा जर निर्धारित असेल, जसं टी व्हीचा रिमोट वापरला तर मग त्यासाठी तुम्ही एखादी जागा निर्धारित करून ठेवू शकता. दिवसभर तो टी टेबलवर ठेवू शकता आणि वापरला की मग टी व्हीजवळ तो ठेवून द्यायचा. या व्यतिरिक्त बरेचदा आपल्या घरात चप्पलसाठी स्टँड असतं, पण आपण काय करतो की चप्पल बाहेर काढली की ती जशीच्या तशी ठेवून देतो. तीच जर चप्पल आपण स्टँडमध्ये ठेवली तर आपल्या घरातल्या दरवाजासमोर पसारा होत नाही. या व्यतिरिक्त एखादी पाण्याची बाटली वापरली तर ती पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची. कपडे जर आपण अंगावरून काढले तर ते खुर्चीवर न टाकता लॉन्ड्री बास्केटमध्ये टाकायचे, नाहीतर मग ते वॉश करायला ठेवायचे नसेल तर तुम्ही हँगरला देखील अडकवू शकता. तर ही एक छोटीशी सवय जरी आपल्या प्रत्येकाला असेल ना, तरी आपण घरातला बऱ्यापैकी पसारा गायब करू शकतो. तर बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगला किती जास्त पसारा माझ्या ओट्यावर झालेला होता, पण स्वयंपाक झाल्या झाल्या तो पसारा मी लगेच आवरत असते. जी वस्तू जागेवर ठेवायची होती ती मी ठेवून दिली. जेवढी काही भांडी आहेत ती मी आता क्लीन करून घेणार आहे. तर सहसा स्वयंपाक करताना आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये हा पसारा होणारच असतो, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही.
फक्त स्वयंपाक झाला की लगेच तो पसारा आवरायला घ्यायचा. बरेचदा आपण काय करतो की तो पसारा साईडला ठेवतो आणि मोबाईल बघत बसतो किंवा इतर काम करत बसतो. त्यामुळे काय होतं की स्वयंपाक करताना बरेचदा ओट्यावर डाग पडलेले असतात, गॅसवर भाजीचा रस्सा किंवा कुठलीही वस्तू सांडलेली असते. मग या ज्या वस्तू असतात, हे जे डाग असतात ते सुकले जातात आणि मग ते स्वच्छ करायला आपल्याला नंतर वेळ लागतो, जास्त मेहनत करावी लागते आणि बरेचदा आपल्याला कामाचा त्या कंटाळा येतो. त्यामुळे एखादी जर काम तुम्ही घेतलेलं असेल तर ते लगेच संपवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा घरात पसारा होणार नाही आणि नंतर ते काम करायला तुम्हाला कंटाळा देखील येणार नाही. तर पहिले मी व्यवस्थित भांडी घासून घेतली, कारण माझ्याकडे भांडी घासायला मावशी येत नाही आणि सहसा आता झाडू पोछायलाही कोणीच येत नाही आहे. त्यामुळे ते काम देखील मलाच करावं लागत आहे. आणि त्याचबरोबर चटणी देखील दुपारसाठी मी रेडी करून घेतली. तर सकाळचं मी एक रुटीन फॉलो करते की एकदाचं माझं सहसा स्वयंपाकाचं काम निपटलं की मला असं वाटतं की मी फ्री होतं. त्यानंतर जेवढी काही एक्स्ट्रा भांडी होती, जसं इडली कुकर होतं, त्याचबरोबर मोठमोठे डबे होते, हे मी व्यवस्थित वॉश करून सहसा कपड्याने पुसून फॅनच्या खाली वाळत घालत असते. कारण आता पावसाळा सुरू आहे आणि भांडी सुखायला वेळ लागतं. त्यामुळे ही जी मोठमोठी भांडी आहे, जी ओट्यावर पसारा करतात, ती सहसा मी आता या टी टेबलवरच वाळत घालत असते आणि त्यानंतर इतर कामे करत असते, जेणेकरून ती भांडीही सुकल्या जाईल. आणि मला जसा वेळ मिळतो ती भांडी मी जागच्या जागी लावत असते. आणि जी काही ओट्यावरची भांडी आहे, मीन्स ओट्यावरचं भांड्याचं बास्केट आहे, ते मी सहसा आता खाली ठेवत असते, जेणेकरून त्याचा ओट्यावर पसारा होणार नाही. त्यानंतर लगेच झाडू मारून घेतला आणि मी पोछा देखील मारून घेतला आहे. सध्या माझ्याकडे कामाला मावशी येत नाही आहे, त्यामुळे हे सगळं काम देखील मलाच करावं लागत आहे. आणि त्यानंतर लगेच मी आंघोळ करून पूजा करून घेतली. इथे पूजेशी रिलेटेड लागणारं जेवढं काही सामान आहे ते मी खालच्या कॅबिनेटमध्ये ठेवते आणि वापरलं की लगेच त्या कॅबिनेटमध्ये सामान ठेवायची मला सवय लागली आहे. या व्यतिरिक्त माझ्या घरातल्या इतर लोकांना देखील ही सवय लावलेली आहे. जसं आपण सहसा बघतो, जर घरात लहान मुले असतील तर सर्वात जास्त पसारा होतो. पण जर का आपण लहानपणापासूनच त्यांना अगदी छोट्या छोट्या सवयी लावल्या, जसं सहसा घरात लहान मुले असेल तर खेळण्यांचा पसारा होतो. पण त्यांना जर आपण सवय लावली की खेळणी वापरली की ती लगेच जागच्या जागी ठेवायची, तर मग घरात पसारा होत नाही. तर माझ्या घरात देखील 6 वर्षाची माझी मुलगी आहे. एखाद्या वेळेस लहान मुलं म्हटलं की ते पसारा करतातच, जागच्या जागी वस्तू ठेवत नाही. पण मी नेहमी तिला असं टोकत असते, पिल्लू तू ही वस्तू वापरली की मग लगेच तू त्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे. त्यासाठी तिच्या रोजच्या वापरणाऱ्या खेळण्यासाठी देखील मी अशी जागा ठेवलेली आहे की ती इझिली ठेवेल. जसं ती रोज हॉलमध्ये खेळत असते, टी व्ही चालू असतो, सहसा खाली बसून किंवा सोफ्यावर बसून वगैरे ती खेळत असते. त्यामुळे टी व्ही खालचे ड्रॉवर मी तिला दिलेले आहे. जर तुम्ही म्हणाल की मला फक्त एकटीनेच घर आवरायचं आहे, घरात पसारा होऊ द्यायचा नाही या, असं म्हणाल तर घर कधीच स्वच्छ आणि ऑर्गनाईज राहणार नाही. पूर्ण दिवसच आपला घर आवरण्यात जाईल, कारण घरात रोज पसारा होत असतो. तो आवरणे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचीच जिम्मेदारी आहे. तसं तुम्ही बघता की किचन तर आपण सहसा गृहिणी आवरत असतो, पण घरातले बाथरूम असतात जे सगळेच यूज करतात. बरेचदा आंघोळ करताना आपण स्टँडवरून साबण उचलतो. हे बरेच जण असतात की ती वापरल्यानंतर स्टँडवर ठेवत नाही. जसा टॉवेल आहे, आंघोळीनंतर तो लगेच स्टँडवर जर वाळत घातला तर त्याचा घरात पसारा होणार नाही. मीन्स सर्वात सोपी पद्धत, जर घराला स्वच्छ आणि कायम नीटनेटकं ठेवायचं असेल तर एखादी वस्तू वापरली तर ती लगेच जागच्या जागी ठेवायची. पण त्यासाठी हे देखील महत्त्वाचं आहे की प्रत्येक वस्तूची एखादी जागा निर्धारित करणे खूप गरजेचे आहे. जर एखाद्या वस्तूला स्वतःची जागाच नसेल तर मग ती जागच्या जागी ठेवायचा प्रश्नच उरत नाही. आणि त्यासाठी डिक्लटरिंग हा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे. घराला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं असेल तर डिक्लटरिंग ही सवय देखील महत्त्वाची आहे. आता डिक्लटरिंग हा शब्द तर तुम्ही बरेचदा ऐकला असेल. डिक्लटरिंग म्हणजे घरातलं जे पसारा करणाऱ्या वस्तू आहे. बरेचदा तुम्ही बाथरूम चेक केलं तर बाथरूममध्ये तुम्हाला रिकाम्या बाटल्या मिळेल, तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहे. या व्यतिरिक्त घरात अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या आपण वर्षानुवर्ष यूज करत नाही. या व्यतिरिक्त आपल्या कपाटात असे भरपूरसे कपडे असतात जे आपण वर्षानुवर्ष घातलेले नाही आणि ते आपल्या कपाटातच कुजत आहे. ते जर कपडे घालण्यायोग्य असेल तर कोणाला डोनेट करा, नाहीतर मग टाकून द्या. जसं आपण एखादी ड्रॉवर आवरला तर आपल्याला अशा कितीतरी वस्तू मिळेल ज्या आपण वर्षानुवर्ष यूज केलेल्या नाही आहे. मग अशा वस्तू आपल्याला घरातून काढून टाकायच्या आहे. हे एवढं छोटं छोटं जरी काम केलं ना तरी देखील आपल्या घरात पसारा होत नाही. तर आता दुपारचे 1 वाजलेले आहे. आता निया आलेली आहे आणि तुम्ही बघा बऱ्यापैकी माझं मेन काम झालेलं आहे. मी घरातले कामही आवरले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला घरात पसाराही दिसत नसेल.
आणि दुपारी 2 वाजता हे काही फर्निचरचं काम आम्ही कंप्लीट केलेलं होतं. तुम्ही बघितलं असेल याखाली इन्व्हर्टर ठेवलेला असतो, तर तो एरिया आम्ही पॅक केलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड जेवढं काही सामान उरलेलं होतं, जसं खिळे आहे, भरपूरशा छोट्या-छोट्या वस्तू आहे, त्या देखील मी जागच्या जागी ठेवून देणार आहे. जेणेकरून नेक्स्ट टाईम फर्निचरचं कुठलंही काम करावं लागेल तर या वस्तू आपल्याला विकत घेण्याची वेळ येणार नाही. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की अशा भरपूरशा वस्तू आपल्या घरात असतात. बरेचदा आपल्या घरात कितीतरी कैच्या असतात, कितीतरी पेन असतात, कितीतरी अशा वस्तू असतात ज्या आपण वारंवार विकत घेतो, कारण जुन्या वस्तू आपल्याला वेळेवर मिळत नाही. तर बघा, घर स्वच्छ असेल ना तर कुठे ना कुठे आपण पैशाची देखील बचत करू शकतो. तर बघा, आता दुपारचे जवळजवळ 2:30 वाजलेले आहे आणि बऱ्यापैकी माझं काम झालेलं आहे. थोडा पसारा मी घरातला आवरत असते. मला घर स्वच्छ आणि नीटनेटकं लागतं. मला असं वाटतं की घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर नीटनेटकं ठेवलेलं असेल तर घरातली प्रत्येक वस्तू ही वेळेवर मिळते. त्या व्यतिरिक्त घर स्वच्छ आणि सुंदर नीटनेटकं ऑर्गनाईज असेल ना तर घरात काहीतरी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. बरेचदा तर घर स्वच्छ असलं ना तर घरात येणारा माणूस कितीही थकलेला असेल ना तरी त्याची जी थकावट आहे ती पूर्णपणे दूर होऊन जाते. घरात आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं. सहसा तुम्ही बघता की मी 15 दिवसातनं 1 महिन्यातनं डिक्लटरिंग करत असते आणि बघा एवढा मोठा कचरा माझ्या घरातून निघालेला आहे. नेहमी डिक्लटरिंग करूनसुद्धा. तर जी सासू सासऱ्यांची बेडरूम आहे ना ती आज मी डिक्लटर केली. ते असतात तर नेहमी तेच स्वच्छ करत असतात, पण यावेळेस ते महाराष्ट्रातून आमच्यासोबत परत आलेले नाही आहे. त्यामुळे विचार केला की आज त्यांच्या रूममधली अलमारी देखील साफ करून घ्यायची. त्यामध्ये जेवढ्या काही बिनकामाच्या वस्तू होत्या ती मी काढून घेतल्या आणि हे करता करता कसे 3 वाजले माहितीही झालं नाही आणि 3-3:30 वाजता नवरोबा घरी येत असतात. तर आज सकाळी नाश्त्याला आलूचा पराठा बनवला होता. टिफिनमध्ये इडली दिलेली होती आणि नवरोबा घरी आले तर मस्त असा स्पॉन्ज डोस्याचा बेत आहे. सकाळी आलूची भाजी या व्यतिरिक्त चटणी मी रेडीच करून ठेवली होती. इथे माझा स्पॉन्ज डोसा देखील रेडी आहे. तर बघा मैत्रिणींनो, असं काहीतरी माझं रोजचं रुटीनही असतं. या व्यतिरिक्त घर स्वच्छ ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या सवयी देखील मी लावलेल्या आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचं घर नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाइज असावं तर या सवयी नक्की लावा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा.